वेदा शी बोलणं झालं तुझं? हो, आताच बोलणं झालं वेदाशी. तिला काळजी घ्यायला सांग. ती टेंट मध्ये झोपतीये ना, तिकडे डास असतात आणि डास चावल्यावर काय होतं माहितीच आहे ना आपल्याला. डास? सकाळी तर म्हणालात की मुंगी चावली. हा म्हणजे डास मुंगी सेम सेम, म्हणजे काही चावू शकतं. मुद्दा तो आहे. बरं ठीक आहे, पण तिथे शाळेतले टीचर्स सगळ्यांची खूप चांगली काळजी घेतात. गुड. ऐक, माया कशासाठी? माहित नाही अगं, पण मगाशी ती घराबाहेर जात होती आणि ते जरा संशयास्पद होतं, म्हणून मीही तिच्या मागे गेले. आणि ती सगळीकडे आजींना शोधत होती, मंदिरात, आश्रमात, वृद्धाश्रमात. तिचं काय काम असेल आजींकडे? काल तुझ्या गावाकडच्या आजी आल्या होत्या ना, त्यांना बोलवशील का? एक मिनिट ताई, मगाशी आई साहेब सुद्धा विचारत होत्या की आजी कुठे सापडतील म्हणून. काय? आई का विचारत होत्या? दान धर्म करायचंय असं म्हणाल्या. पण ताई, या सगळ्याचा मायाशी काय संबंध? माया का शोधते आजीला? माहित नाही मीरा, पण माया ना नालायक आहे, ती काहीही करू शकते. पण आई का विचारत होत्या ह्याचं उत्तर आईच देऊ शकतात. त्यांनाच विचारायला हवं. चल. ही माया आजींना शोधायला का गेली असेल? नक्कीच काहीतरी सुरू आहे हिच्या डोक्यात. मला ते शोधून काढावंच लागेल, पण कसं? झोप का लागत नाहीये? काय चाललंय काही कळत नाहीये. थोडा वेळ बाहेर जाऊन वॉक घेते, बरं वाटेल. मीरासाठी गिफ्ट आणलंय, पण तिला देऊ कसं? मीरा, एक मिनिट. तुझ्यासाठी आणलंय गिफ्ट. माझ्यासाठी? का? आपण बाहेरून आल्यावर जसं गिफ्ट आणतो तसं आणलंय, सहज. तुम्ही अनन्याताईसाठी आणलं होतात ना? नाही, फक्त अनन्यासाठी नाही, वेदासाठी आणि तुझ्यासाठी पण. ठीक आहे. अगं विचार तरी काय आणलंय ते. काय आहे यात? असं काय करते? उघडून बघ ना.
नाही नको, सांगा ना तुम्ही काय आहे. परफ्यूम. मी परफ्यूम नाही वापरत. ठीक आहे, असं कर, तुला जेव्हा वापरायचं असेल तेव्हा वापर. वापरायचं नसेल तरी चोके ॲटलिस्ट ठेव तरी. गिफ्ट आणलंय. हे गिफ्ट तुम्ही मला कोणत्या नात्याने देताय? नाही, मला आता पुन्हा गैरसमज नकोय म्हणून विचारलं. मैत्रीच्या नात्याने. आपण फ्रेंड्स राहू शकतो ना? आहोतच ना? ठीक आहे, ठेवा हे गिफ्ट टेबलवर आणि झोपा तुम्ही. गुड नाईट.